नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये मिळणार आहेत। तुम्हाला जर पैसे आले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा कोणता जिल्हा आहे व पैसे जमा झाले आहेत का नाही। तर लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार अशा बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत, पण अद्याप काही तांत्रिक कारणामुळे जमा झाले नाही अशी सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळाली होती। तर लाडक्या बहिणींना देण्यासाठी 3.5 हजार कोटी रुपये वर्क केले आहेत अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। अजितदादा पवारांनी सांगितले होते की कालच मी चेकवरती सही केली आहे व लाडक्या बहिणींचे पैसे 8 दिवसांमध्ये येणार आहेत किंवा 8 दिवसांमध्ये जमा होणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, कारण बहिणींमध्ये जे अपात्र महिला आहेत त्यामध्ये सुद्धा 9 लाखांपर्यंत आकडा गेला आहे व यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते अशी बातम्या समोर येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पात्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच तुमचे पैसे येणार आहेत व आजपासून म्हणजे आता फेब्रुवारी महिना संपायला फक्त एकच दिवस बाकी आहे। तर लाडक्या बहिणीचे पैसे शक्यता आहे की आजपासून जमा होणार आहे। तर नक्कीच तुम्ही चेक करा व बँक डिटेल्स तुम्ही एकदा चेक करा, डीबीटी लिंक आहे की एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। तुम्ही जर निकष पाळून अर्ज केले असतील तर तुमचे पैसे लवकरच जमा होणार आहेत व इथे लाडक्या बहिणींना पात्रता ठरवण्यासाठी काही तुम्ही नियम पाळले असतील तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच तुमचे पैसे जमा होणार आहे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा। अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। विरोधक नेहमीच प्रश्न विचारत आहेत, तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, ते कुठेही जाणार नाही, कारण लाडकी बहीण योजना ही बंद होणारच नाही, ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे व ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना 1,500 रुपये मिळतच राहणार आहे। पुढे जाऊन ते 2,100 रुपये होतात का नाही याबद्दल सुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता याबद्दल सविस्तर माहिती पाहूया, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण पडताळणी सुरू आहे, लाडकींची संख्या घटत आहे व जे पात्र महिला आहेत त्यांचे पैसे आता लवकरच जमा होणार आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, विरोधक आता वेगवेगळ्या माध्यमातून संभ्रम पसरवत असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केलाय। अतिशय खोटा आभास या ठिकाणी विरोधक निर्माण करत आहेत। सरकारच्या एकंदरीत आर्थिक स्थितीचं आर्थिक पाहणी अहवाल हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला मांडला जात असतो, त्याला राज्य सरकारची आर्थिक स्थिती नेमकी काय ते पाहायला मिळेल। उलट कालच राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना, मला असं वाटतं 7वा का 8वा वेतन आयोगाच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। योजनाही चालू राहील। बच्चू कडू एकेकाळी महायुतीचा भाग होते, आता त्याच बच्चू भाऊंनी बहिणींच्या 1,500 रुपयांच्या अनुदानासाठी कोर्टात जाण्याची तयारी केली। सुरुवातीला 2-5 लाख महिला योजनेबाहेर जातील असा दावा करण्यात येत होता, आता तोच आकडा 45 लाखांच्या घरात जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। जेव्हा अंतिम छाननी होईल तेव्हा नेमक्या किती लाडक्या बहिणी लाभार्थी राहतील अशी कुजबूज आता सुरू झाली आहे। अनिरुद्ध दवाळे।